नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घात या कथेचा भाग दुसरा. लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया आपण कथेकडे. भाग पुढचा. मनात खोलवर एक वादळ उठलं होतं. जी योजना आखली आहे त्या योजनेचं सर्व धुमाकूळ घातला होता. अंतर्मन अस्थिर झालं होतं. त्या छोट्याशा खोलीमधील दिवे गेले होते. अंधारात फक्त एक मेणबत्तीच बुटूक जळत होतं. त्या तांबड्या उजेडात तो डावी उजवीकडे एरझारे घालत होता. त्याच्या हालचालीने निर्माण होणाऱ्या हवेने ती मेणबत्ती ज्योत फडफडत होती. भिंतीवर त्याची अवाढव्य सावली पडली होती. आज रात्रीच मामाचा कार्यक्रम करायचा होता. त्यानं मनगटावरील घड्याळ बघितलं. आता 7 वाजले होते. 7:30ला दोघांची जेवणं होणार होती आणि मग 8-8:30पर्यंत मंगल मामाला झोप येईल आणि तो खोलीत येईल. मग ठरल्याप्रमाणे रात्री 11च्या नंतर. या विचाराने नितीनच्या चेहऱ्यावर अचानक इतका घाम जमा झाला होता की खोलीच्या कोपऱ्यात जराशा अंधारात त्याने ते गोणपाटी वेश टांकून ठेवला होता. जावळ खुंटीला तो भयानक मुखवटा लटकत होता. त्याची नजर चटकन त्या मुखवट्याकडे वळली. तो निर्जीव मुखवटा पाहत नितीन म्हणाला, ठरलंय, सगळं ठरलं आहे. बस कमीत कमी 2 ते 4 मिनिटांचा कालावधी आणि मग. ओह बापरे, मी करोडपती. नाही, एवढा उतावीळपणा बरा नव्हे. आणि जर यश आलं नाही तर. नाही, असे होणे शक्यच नाही. सर्व गणित जुळवून आणलं आहे. समीकरण योग्य आहे. कट हे शीर्षक योग्य नाही. आज ना उद्या म्हातारा मरणार आहे. तो कालदरीच्या कडेवर झुलतो आहे. मी बस त्याला हलकासा धक्का देणार आहे. नाही, फुंकर, फक्त फुंकर पुरेशी आहे. यातना होणार नाहीत. मी टॉर्चर थोडी करतोय. नितीनच्या आवाजात अधूनमधून किन्नरी सूर उगवत होता. दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून अस्वस्थ नितीनने त्याच हातांनी आपला चेहरा पुसला. ओले हात छातीवर पुसले आणि अचानक दारावर ठक ठक असा आवाज आला. नितीन अगदी दचकून उडालाच. नित्या, डबेवाला येईल आता. खाली जा आणि डबे घे. ताट तयार कर. तोवर मी येतो खाली. मंगलमामा त्याला म्हणाला. नित्या काय हरामखोर. आता कारण मिळालं, प्रोत्साहन मिळालं. चीड आणखीनच वाढली. या अपमानाने सुडाची आग आणखी भडकवली. मूठ गच्च आवळून विकृत हसऱ्या चेहऱ्याने नितीनने त्या पोशाखाकडे पाहिलं. आलो मामा, आलो, तो मामाला म्हणाला. रात्री ठरल्याप्रमाणे सर्व घडायला लागलं. रिमझिम पाऊस पडत होता. गार वारा सुटला होता. अंधार पडायच्या आत छत्री घेऊन डबेवाला बरोबर 7 वाजता आला होता. नितीनने डबे घेतले. डबेवाला काही न बोलता तेथून निघून गेला. नितीन डबे घेऊन आतमध्ये आला. डबे आत नेण्यापूर्वी नितीनने डबा उघडला आणि मामाच्या डब्यातील भात जरा कमी केला. जर हा म्हातारा भात खाऊन झोपला आणि याला जाग नाही आली तर. डब्यातून अन्न ताटात वाढताना देखील नितीनचे हात थरथर कापत होते. लाईट्स अजूनही आले नव्हते. वादळी हवा येणार या अनुषंगाने वीज वितरण विभागाने दक्षतेने सर्व पॉवर कट केली होती. ताटात वाफळते अन्न वाढले आणि नितीनने वरांड्यात येऊन मामाला हाक मारली. मामा या, चला ताट तयार आहे, जेवायला चला. धोतर पकडून एक पायरी उतरत मंगल मामा खाली आला. नितीनने त्याचे हातपाय धुण्यासाठी त्याच्या हातांवर पाणी ओतले. नितीनची नजर मंगलमामाच्या चेहऱ्यावरची हटतच नव्हती. मामाच्या लक्षात आले होते. दोघेही जेवायला बसले. कंदिलाच्या उजेडात दोघेही समोरासमोर बसले होते. मामा भराभर जेवत होता. नितीनचा घास काही घशाखाली उतरेना. बळेबळे त्याने अन्न कोंबले आणि भात पटकन संपवला. कारण मेल्याने भात कमी दिला बघ, हे टिपून ठेवतो. मामाने नितीनच्या ताटात नजर टाकली. नितीनने आपला भात संपवला होता. नाहीतर मामा त्याचाही भात मागायला कमी करणार नव्हता. सगळं काही जुळून येत आहे असंच घडत होतं. जेवण आटोपली. मुखवास घेऊन मामाने ओसरीवर पाऊस बघत फेरफटका मारला. 1-2 ढेकर दिले.
तोवर नितीनने आतमध्ये भांडी घासून ठेवली. त्यातच त्याची नजर सुरीवर पडली. अंधारात दस्ताने जरी घातले तरी त्यांची नखं दिसतील नका. हातात सुरी ठेवली तर परिणाम जास्त गहिरा होईल. त्या वेषांतराला आणखी शोभा येईल. नितीनने सुरी ढापली. कपड्यात गुंडाळून टी शर्टमध्ये घातली. चल रे, मी झोपायला जातो म्हणत मंगलमामा जिन्याकडे गेला. पायरी चढत वरती आपल्या खोलीमध्ये गेला. पायरी चढायचे आवाज नितीन ऐकत होता. ओसरीवर 2 लाल खांबाच्या मधोमध उभ्या नितीनच्या अंगावर लखलखत्या विजेचा उजेड पडला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव मात्र भयानकच गंभीर दिसत होते. नशीब फळफळतं, पालटतं, बदलतं आजवर ऐकलं होतं. त्याचं इथं येणं आणि मामाच्या आजाराबद्दल त्याला समजणं आणि त्याला ही युक्ती सुचणं हा काही योगायोग नव्हता. कदाचित मामाच्या या संपत्तीचा तोच वारसदार होता. मामा रोज रात्री झोपताना रेडिओ ऐकायचा. जेव्हा रेडिओ बंद होई तेव्हा समजून जायचं की मामा झोपी गेला. त्या रात्री मामाने रेडिओ ऑन केला. मामाच्या खोलीचा दरवाजा मामाने पुढे लोटला होता. नितीन अंधारात कंदील घेऊन जिन्याने आपल्या खोलीमध्ये आला. खोलीमधील मेणबत्तीचं बुटूक कधीच विझलं होतं. मामाच्या खोलीबाहेर थांबून नितीनने क्षणभर आवाज ऐकले. बाहेर आता हवेने जोर पकडला होता. नितीन आपल्या खोलीमध्ये आला आणि आत येताच समोरच त्याला भिंतीवर टांगलेला मुखवटा दिसला. कचकन छातीत धस झालं. आपण स्वतःच घाबरलो. पण ही यशाची पहिली पायरी होती. आपोआप चेहऱ्यावर हसू आलं. का नको यावं? जर आपण घाबरू शकतो तर मामा किस खेत की मुली. मामा तर गेला. आज मंगल मामा गेला. स्वतःला कसे बसे स्थिर करून नितीन मामा झोपण्याची वाट बघू लागला. आज वेळ अतिशय मंद गतीने पुढे सरकत होता. नेहमीपेक्षा अतिशय हळू. खिडकीतून बाहेर दुरून येणारं काळ्या ढगांचं लटबळ दिसत होतं. कितीही केलं तरी शरीर काही स्थिर होईना. पण गरजेचं होतं. शांत राहणं गरजेचं होतं. मध्येच त्याने एक झुलकी घेतली. भाताचा परिणाम. झोपायचं नाही. त्याने ठरवलं झोपायचं नाही. आणि 11:15च्या आसपास रेडिओचा आवाज बंद झाला. शांतता. अगदी गूढ, गहरी, जीवघेणी शांतता पसरली. खेळाच्या मैदानात जसे खेळाडूची मैदानात उतरण्याची पाळी यावी तसं आता मैदान सज्ज झालं होतं. अजून 30 मिनिटं जायला हवी, मग सुरू करायचं. नितीन तोवर तयारीला लागला. पायात रबरी पावसाळी उंची टाचेचे बूट घातले. अंगामध्ये डोक्यावरून पायघोळ आला. हातात दस्ताने आले. त्याच्या दुष्कृत्याची हालचाल त्याची सावली टिपत होती. भिंती, खिडक्या, कंदील साक्षीदार होता. हे सर्व त्याला पाहत होते. वीज कडाडली. खिडकीतून लख्ख प्रकाश आत आला आणि डोक्यावरून केसाळ मुखवटा चढवला. ती अंतिम छायाकृती आता भिंतीच्या तांबूस पटलावर उभी राहिली होती. कॉटवर ठेवलेली सुरी हाती घेताच जणू त्याच्या अंगात एक पाशवी चेतनेने प्रवेश केला होता. मंगलमामाला आज भाताच्या अभावी पूर्ण झोप लागणार नव्हती. त्याची अधूनमधून चुळबुळ सुरूच होती. त्याने सर्व खिडक्या बंद करून घेतल्या होत्या. खोलीमध्ये चित्त शांतता पसरली होती. घड्याळात आता 11:30 झाले होते. एरवी मामा बिनघोर झोपत असायचा. नेहमीप्रमाणे आजही त्याला कसली चिंता नव्हती. जरा वेळाने डोळे जड झाले होतेच की दारावर एक जोराची ठकठक झाली. निम्म्या झोपेत मंगलमामाला खाडकन जाग आली. सोबत चीडसुद्धा. कारण आजतागायत त्याच्या झोपेमध्ये कोणी अशी बाधा आणली नव्हती. आणि हा जर दार वाजवणारा नितीन असेल तर मग त्याची काही धडगत नव्हती. अंगावरून पांघरून झटकून मंगलमामा उठला आणि तावातावाने दारावर आला. दाराची कडी ओढून काढली आणि दोन्ही कवाडं त्याने आत उघडली. नित्या म्हणत मंगलमामाने बाहेर बघितलं. पण बाहेर तर कोणीही नव्हतं. फक्त सोसाट्याचा वारा सुटला होता. एक नजर डावीकडे खाली जाणाऱ्या अंधार जिन्याकडे, एक नजर उजव्या सज्जात आणि मग समोर. नितीनचा दरवाजा लोटला होता. मंगलमामा दारात आले आणि त्यांनी दार ढकलून आत बघितलं तर आतमध्ये कॉटवर नितीन पांघरून घेऊन शांतपणे झोपला होता. नित्या. पण नितीनची काही हालचाल झाली नाही.
पूर्ण अंग झाकलेला नितीन झोपलेला आहे याच भ्रमात मंगलमामा जरा नवल करतच माघारी फिरला. हा तर इथे झोपलाय. मग 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 दार कोणी वाजवलं? मंगलमामा स्वतःशीच विचार करत मनाशी बोलत होता. नितीनच्या खोलीचं दार लोटून मामा सज्जामध्ये आला. खाली कठड्यावरून डोकावून त्याने वरंड्यात बघितलं. वरंड्यात पाऊस धो धो कोसळत होता. खालची सगळी दारं बंद होती. मंगलमामा जरासा अस्वस्थ झाला. एखादं मांजर, कुत्रं शिरलं असावं की अचानक पाठीमागून दरवाजा आदळण्याचा आवाज आला. मंगलमामा परत दचकून मागे वळाला. अंग जवळजवळ उडालंच होतं. त्याच्याच खोलीचा दरवाजा आदळला होता. दार आदळून उघडलं आणि एक सावली आत हलताना दिसली. आता मात्र मंगलच्या काळजाचे ठोके वाढले. भीतीचा पारा हळूहळू चढायला लागला. घशात काहीतरी अडकल्यासारखं भासलं. श्वास वाढले. एक वेळ विचार चमकून गेला. चोर, डाकू, दरोडेखोर असेल तर? मला लुटायला आला असेल तर? एक वेळ वाटलं नितीनला जागं करावं, पण त्याला जागं केलं आणि सांगितलं की चोर आले आहेत. कपाटाच्या आत पैसा अडका आहे. नाईलाजाने ही गरळ ओकावी लागली असती. मग तो काय मागे हटणार का? पैशासाठी पुन्हा तो हात पसरणार? नाही, माझे पैसे मी कोणाला देणार नाही. जवळच जे दिसेल ते उचलून घेतलं. एक वीट होती. आज जे कोणी असेल, जे काय असेल त्याच्या डोक्यात घालायची. मामाने वीट उचलली आणि भेदरत भिंतीचा आडोसा घेत एका अंगाने तो पुढे सरकला. आपल्या खोलीच्या दारावर आला. दार हळूच आत ढकललं आणि डोकावून पाहिलं. खोलीवर नजर फिरली आणि दिसलं की आत कोणीही नाही. कंदिलाचा उजेड एवढाही नव्हता की सर्व खोली स्पष्ट दिसेल, पण कोणी असतंच तर नक्की जाणवलं असतं. मामा तसाच धोतर सांभाळत आत आला. चेहऱ्यावर घाम जमा झाला होता. बंडीच्या बाहीने तो पुसला. खोलीवर पाहिलं कोणीही नव्हतं. फक्त विसरला ते पलंगाच्या खाली बघायला. आधी वाटलं तिजोरी बघावी. मग घाईघाईत दार बंद केलं आणि कमरेचा किल्ल्यांचा जुडगा काढला. हाताला चांगलाच कंप सुटला होता. किल्ली नीट बसेना. कशीबशी किल्ली लावून कपाट आणि मग तिजोरी उघडली. जवळ ठेवलेला कंदील उचलला आणि त्याने तिजोरीत त्या कंदिलाचा उजेड टाकला. हुश! मंगलमामाच्या जीवात जीव आला. मंगलमामाच्या जीवात जीव आला. सारा ऐवज जसंच्या तसा होता. तिजोरी बंद केली आणि कपाटही बंद केलं. कंदील घेऊन मंगलमामा पाठीमागे वळला आणि झपकन अतिशय वेगात त्याच्या अंगावर सुरा उगारून एक भयानक धूळ धावत आलं. चेटकिनीसारखा सडलेला चेहरा, केसाळ डोकं, एका हातात सुरी, उंची, धिप्पाड आकृती, डावा हातात पंजा पुढे, उजवा हात हवेत आणि तोंडातून भयानक गर्जना. मंगलमामाच्या हातातून कंदील खाली पडला. काच फुटली. हात आकडून छातीशी आले. लकवा मारला जावा तसे ओठ त्याचे वाकडे झाले. डोळे फाटले. दातखीळ बसली. कचकन काळजात कळ उठली. डाव्या हातात वेदनादायी तीव्र लहरी दौडल्या. छाताड पकडून म्हातारा मागे कपाटाला आदळला. त्याच्या समोरचं ते धूळ उभं होतं. त्याला बघत होतं. मागे खेटून मंगल म्हातारा खाली बसला. आता आपण जातोय हे त्याला समजलं होतं. त्याने शेवटची एक नजर आपल्या तिजोरीकडे वळवली आणि तिसरा आणि शेवटचा आला होता. माझा पैसा. हीच ती शेवटची आरोळी वाड्यात घुमली आणि तसाच मंगलमामा जमिनीवर गतप्राण झाला. उजव्या खांद्यावर मान पडली. तोंडातून लाळ आली. डोळे खाली आले. दोन्ही हात उलटे जमिनीवर, पाय पुढे पसरलेले. मंगलमामा आता मेला होता मंगलमामा. त्याच्यासमोर उभ्या नितीनने आपल्या डोक्यावरून मुखवटा काढला. त्याच्या चेहऱ्यावर देखील भयभीत भाव होते. त्याच्याही चेहऱ्याचा रंग उडाला होता. मेला, मंगलमामा मेला. नितीन धाडकन मंगलमामाच्या पलंगावर बसला. हे इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने होईल याची त्याला जराशीही कल्पना नव्हती, पण ते झालं होतं. फुटलेल्या काचेचा कंदील खाली जमिनीवर डावी उजवीकडे झुलत होता. मंगलमामाच्या मृतदेहावर त्याचा तांबूस प्रकाश पडला होता. त्याच्या पायाशी नितीनने काढून टाकलेला तो भयानक मुखवटा पडला होता. मंगलमामाच्या प्रेताची नजर त्या मुखवट्याकडे रोखलेली होती. आता पुढे काय करायचं? पुढे काय?
नितीनने बाजूला मेजवर ठेवलेला तांब्या आणि फुलपात्र उचललं आणि फुलपात्र फेकून तांब्याने घटाघटा पाणी प्यायला. पाणी गळ्यावरून कपड्यात जात होतं. त्याने पूर्ण तांब्या रिकामा केला, पलंगावर टाकला आणि उठून अंगातला पायघोळ काढून तिथेच फेकला. मग शांत व्हायला त्याला थोडा वेळ लागला. जसं ठरलं योजलं होतं तसं यशस्वीपणे पार पडलं होतं. आपण हे काय केलं असा विचार त्याच्या मनात यत्किंचितही शिवला नाही. आता आपण मामाच्या जाचातून मुक्त झालो आणि या जागेचे एकमेव मालक झालो आहोत. आता पुढे काय करावं? उद्या सकाळी डॉक्टर बोलवावा का? पण जर तपासणी चांगली खोलात गेली तर? प्रकरण पोलिसात गेलं तर? आपल्यापेक्षा जास्त ओळखीचा मामाचा डॉक्टर असेल तर? पण कोण येईल विचारायला बघायला? पण समजा हा मेला आहे आणि जर दुरून कोणी नातेवाईक उगवला तर? देवा देवा देवा, हा विचार का नाही केला मी? का नाही केला? काय करू आता? काय करू? तो डबेवाला, त्याला पण कळेल. नाही, डॉक्टर नको. मला तर वाटतंय याचं प्रेत ठिकाणाला लावावं. हा गाडून टाकावं याला. उद्या जेव्हा तो डबेवाला येईल तेव्हा त्याचा डबा बंद करतो. त्याचे पैसे चुकवतो. म्हणेन मामाचा स्वयंपाक मीच करतोय. हां, तसंच करतो. मग इथला पैसा घेऊन कागदपत्रे घेऊन शहरात जातो. मग तिकडं नकली रजिस्ट्री करून हा वाडा एखाद्या हॉटेलवाल्याला विकून टाकतो. हां. नंतर एकदा विकल्यावर इकडं फिरकायचं सुद्धा नाही. गायब व्हायचं. राईट. तसंच बरं पडेल. नितीन खाडकन उठला. घड्याळात बघितलं. रात्रीचे 12:30 वाजले होते. इस्टेट चांगली मोठी होती. या मामाला कुठेही नेऊन गाडला तरी काही फरक पडणार नव्हता. पाऊस पडतोय. मातीही भुसभुशीत झाली असेल. सहज खणता येईल. नितीनने मंगलमामाचे प्रेत, तो सुरा, तो मुखवटा आणि तो पायघोळ गाडून टाकायचं ठरवलं. मागे पुरावाच राहायला नको. नितीनने मध्यरात्री हा कार्यक्रम सुरू केला. मंगलमामाचे प्रेत ओढत बाहेर आणले. मंगलमामा जड झाला होता. तशी त्याची दमछाक होत होती. पायरीवर आल्यावर मात्र या नराधमाने चक्क प्रेत ढकलून दिलं. गडागडा गडबडत लोटांगण घेत मंगलमामाचं प्रेत खाली जाऊन पडलं. एक थैलीमध्ये त्या उरलेल्या 3 वस्तू नितीनने कोंबल्या आणि बगलेत थैली अडकवून खाली आला. पायरी ते मागचा दरवाजा इतक्या अंतरावर फरशीवरून त्याने मंगलमामाचे प्रेत ओढत नेले. बाहेर पावसाची रिमझिम सुरूच होती. त्यातच परसबागेत चिखल जमा झाला होता. मागचा आवर चांगला एकरात पसरला होता. आधेमध्ये झाडीझुडपी होती. तिथेच कुठंतरी नितीन ते प्रेत गाडून टाकणार होता. आतमध्ये जाऊन नितीनने एक कुदळ आणि एक फावडं आणलं. मामाचं प्रेत ओढत फरसबागच्या कुंपणाच्या पलीकडे नेलं. चांगलीच त्याची दमछाक होत होती. मनगटावरील घड्याळ पाहिलं तर 1 वाजायला आला होता. तशाच अवस्थेत त्याने ते प्रेत एका झाडाच्या खोडाला टेकवून ठेवलं आणि ते प्रेत पावसात चिंब भिजू लागलं. नितीनने दम लावून खड्डा खणला. कमीत कमी 3-3.5 तास गेले. दम लागला की कोणीतरी बघेल याच चोरीच्या भीतीने तो जोमाने खोदायचा. उरात आग पेटली होती. छाती गरम तापली होती. नितीनने गुरासारखं ते प्रेत ओढून खड्ड्यात पाडलं आणि त्याच्यावरती थैली टाकली. माती ओढायला सुरुवात केली. याला फार वेळ लागला नाही. एकदा वीज कडाडली आणि दिसलं की मामाचे डोळे सताड उघडे आहेत. नितीन ते डोळे बघून हादरला. त्याच्या बुबळावर माशी फिरत होती. बघू नकोस असा माझ्याकडे बघू नकोस. ओंजळभर माती ओढून त्याने मामाचा चेहरा झाकला. बदाबदा माती ओढून त्याने पूर्ण खड्डा झाकून टाकला. नितीनने कोणाला संशय येऊ नये म्हणून माती एकसारखी केली आणि त्यावर आजूबाजूची रोपटी उपसवून पसरवली. कुदळ आणि फावड उचलून पहाटे 4 वाजता नितीन शेवटी वाड्यात आला. आल्यासरशी तो मामाच्या खोलीत आला आणि तसाच थकून कॉटवर पडला. पडता क्षणी त्याला झोप लागली होती आणि मंगलमामाचा किस्सा आता खतम झाला होता. ती रात्र एका भयानक स्वप्नासारखी होती. अवचेतन मनाच्या खोलगर्भात ती आठवण घट्ट करून राहिली होती. झोपलेल्या नागाला टोकदार काठीने टोचून उठवावं आणि त्याने फणा काढून फुतकारावं तसाच खाडकन नितीन जागा झाला. आधी तर ही खोली मामाची आहे हे समजायला, दिशेचे दाराचे भान यायला त्याला वेळ लागला. समोरचा दरवाजा उघडा होता. पलीकडे त्याच्या खोलीचं दार देखील उघडं होतं. कोणास ठाऊक वाड्याच्या मागचा दरवाजा देखील उघडा राहिला असेल तर? नितीनने मनाचा हिया करून डाव्या बाजूच्या कपाटाकडे नजर वळवली. इथे याच कपाटाच्या पायाशी मामा पडला होता. तो आता गेलाय. गेलेल्याची आठवण काढण्यात अर्थ काय?
ज्यासाठी एवढं कटकांड केलं ते बक्षीस आता नजर भरून पाहायचं होतं. कपाटाच्या दाराला किल्लीचा जुडगा तसाच लटकत होता. नितीनने पलंगावरून 2 पाय खाली टाकले आणि चालत कपाटासमोर आला. हाताने किल्ली फिरवली आणि कपाट उघडले. कपाटाचं दार उघडताच त्याला समोर तिजोरी दिसली. तिजोरी त्याच्या कमरेपासून ते छाती इतकी उंच होती. हेच त्याचं बक्षीस होतं. त्याने किल्ल्या घेतल्या आणि एक एक करत सर्व लावून बघितल्या. शेवटी एक लहान किल्ली लागली आणि त्याने ती फिरवली. हे तिजोरीचं दार उघडलं नव्हतं. हे त्याच्या नशिबाचं दार उघडलं होतं. तिजोरीचं दार उडताच नितीनचे डोळे चमकले, लकाकले. सोने, नाणे, नोटांचे बंडल. या मामाला बायको वगैरे होती, पण ती याच्या स्वभावाला कंटाळून निघून गेली. पण जाण्याआधी नक्कीच त्याने तिला घेतलेले दागिने, अलंकार काढून ताब्यात घेतले असावेत. जमीन विकून नोटांचे बंडल याने अर्धे तर या वाड्यावर खर्च केले असतील आणि अर्धे इथे या तिजोरीमध्ये. जर बँकमध्ये खाते असतील तर त्यात किती असतील, पण ते कामाचे नव्हते. नितीनने तिजोरीमध्ये हात घातला आणि करकरीत 500च्या नोटांचे बंडल काढून हातात घेतले. नोटा बोटांनी फरफर चाळल्या आणि त्यातून एक निराळा सुगंध त्याच्या कानात घुमला. नितीनला जे पाहिजे होतं ते मिळालं होतं. ते त्याचं झालं होतं. त्याने भराभर बंडल बाहेर काढले आणि आधाशासारखा स्त्रीच्या शरीराचा सुगंध घ्यावा तसा त्या नोटांचा तो सुगंध होंगू लागला. त्याच्या आतील लालची हैवान जागा झाला होता. डोळ्यात असुरी आनंद लवलवत होता. दनादन जमिनीवर त्याने उड्या मारल्या. त्याच तिजोरीमध्ये त्याला वाड्याची कागदपत्र देखील मिळाली. पण इतक्यात काही करायचं नव्हतं. थोडी वाट बघायची होती. थोडी प्रतीक्षा करायची होती. तिजोरी बंद करून नितीनने किल्ल्या खिशात कोंबल्या. त्या खोलीतून बाहेर पडला आणि समोर आपल्या खोलीत आला. त्याच्या कॉटवर त्याने रात्री उशीवर पांघरून टाकले होते. त्यालाच मामा भुलला होता. तिथून काढता पाय घेत नितीन खाली आला. खाली येताच जिन्याच्या पाठीमागचा दरवाजा बघितला. दरवाजा उघडाच होता. हलके उन्हाचे कवडसे पडले होते. नितीन बाहेर आला आणि रात्री त्याने जेथे मामाचे प्रेत गाडले होते ती जागा शोधली. सगळं काही जागेवर होतं. व्यवस्थित होतं. जागा ओळखू येण्यासारखी नव्हती. पावसाच्या पाण्याने माती खाली धसली होती एवढंच. कोणाला काहीही कळणार नाही हेच नितीनने आपल्या मनाशी बांधून घेतलं होतं. नितीनने दिवसभर वाट बघितली. कशाची त्यालाही ठाऊक नव्हतं. अन्न पोटात जात नव्हतं. कसली तरी हुरहुर मनाला शिवत होती. वारंवार बाहेरून कसला आवाज आला तर नितीन दार उघडून बाहेर जाऊन बघायचा. एखादा दुसरा वाटसरू, टांगा, कोणी ना कोणी वाटेवरून जाताना दिसायचं. कोणी आपल्याकडे बघतंय का, कोणी वाड्याकडे वळतंय का हेच तो निरखून पाहायचा. कोणी बघितलं तरी नजर चोरायचा. दिवस याच धाकधुकीत आणि भीतीमध्ये सरला. नितीनने वाड्यात वरच्या मजल्यावर जाऊन पैसे मोजून ठेवले. रक्कम लाखांचा आकडा पार करणारी निघाली. संध्याकाळी 4ला त्याने खाली येऊन चहा केला आणि चहा घेऊन ओसरीवर डबेवाल्याची वाट बघू लागला. वरतून त्याने आपल्यासोबत काही पैसे आणले होते. आज तो डबेवाल्याचा हिशेब चुकता करणार होता. त्याची सेवा बंद करणार होता. जर तो वारंवार इथे येत राहिला तर त्याला मंगलमामा नसल्याची खबर लागल्याची शक्यता दाट होती. 6 झाले, 7 झाले. नितीन काय बोलायचं याचा सराव केला होता. ढग दाटून आले. गडद मळब पसरली. नितीन खुर्चीत बसून त्याची वाटच बघत होता की अचानक सायकलीच्या घंटीचा आवाज आला. नितीन खुर्चीतून उठला. 1-2 श्वास घेऊन तो साध्या चेहऱ्याने वाड्याच्या बाहेर पडला. डबेवाला फाटकातून आत आला होता. नितीनने त्याला अर्ध्या वाटेतच गाठले. हे घ्या डबे. ते मामा म्हणाले आता डबे नको आहेत. आता मी आलोय तर दोन्ही वेळचा स्वयंपाक मीच करणार आहे. डबेवाला अवाक झाला. जरा चमकलाच. आता हा काय बोलेल. नको ती शंका काढल्यावर आपण उत्तर काय द्यायचं हाच अतिविचार नितीनच्या मनात घोळू लागला. बरं मग करा हिशोब. आणि या डब्याचं काय करू. मी वाढून घेतो आणि रिकामा डगा परत देतो. तोवर तुम्ही हिशोब करा. डबेवाल्याने फार चौकशी केली नाही. हे पाहता नितीन डबे घेऊन आत गेला. डबे रिकामे केले आणि बाहेर आला. तोवर डबेवाल्याने हिशोब केला होता. जेवढे पैसे आजवर होते ते नितीनला त्याने सुपूर्त केले. बरं झालं बंद केलं. त्या म्हाताऱ्याची लय किटकिट होती. त्यात एवढ्या लांबून यायला लागायचं. बरं येतो मी. डबेवाला निघून गेला. फाटकातून बाहेर अंधारात त्याची पांढरी पाठमोरी आकृती दूरवर जाताना नितीन पाहत राहिला. जसा जसा त्याच्या सायकलचा आवाज दूर गेला तसे तसे एक विलक्षण शांततेचा घेरा वाड्याभोवती पडला. पाऊस नव्हता. ढगही कमीच होते. आकाशात ढगांच्या आडून चंद्र डोकावून बघत होता. ढगांचा चंदेरी लकेर प्राप्त झाली होती. सभोवतालच्या आवारात रातकिडे किरकिर किरत होते. मंद हवेने झाड झुलत होती. नितीनला एकांताचा दंश झाला.
अंधार पडला होता, काळोख दाटला होता. तो इतक्या लवकर कसं झालं विचार करायला वेळ मिळाला नव्हता. नितीनने पावले पाठीमागे वळवली. वाड्याच्या इमारतीवर वरून खालपर्यंत एक भेदक नजर फिरवली. आपसूक त्याचे श्वास वाढले. मनाने आतूनच सावधानतेचा इशारा दिला. या भक्कास वाड्यात 24 तासापूर्वी या वाड्याच्या मालकाचा मृत्यू झाला होता. हे या निर्जीव वास्तूला समजलं असेल का? तो उभा वाडा जणू खुनशी नजरेने नितीनकडे डोकावून पाहत होता. जसे म्हणत होता पहाडी आवाजात, तू जे काही केलं आहेस त्याची खबर मला आहे. तू यातून आता सुटणार नाहीस. नितीनने एक आवंडा गिळला आणि वाड्याच्या दाराकडे पाय वळवले. दोन्ही कवाडापैकी एक कावड उघडे होते. नितीन आतमधील दिवे लावायला विसरला होता. तो गहिरा, जहरी काळोख. ते एक बंद कवाड असे भासत होते. जणू त्या कवाडामागे कोणीतरी लपलं आहे. नितीनने पटकन विचार झटकून टाकले आणि मनावर ताबा मिळवला आणि वाड्याचं दार गाठलं. दार जोरात आत ढकललं. मागे कुणी असेल तर तसंच मरो. आत शिरताच नितीनने हॉल, वरांडा, ओसरी सगळीकडे स्वयंपाकघरातील स्विचबोर्ड गाठून पहिले दिवे पेटवले. वाडा झळकून उठला. पण तेच त्या उजेडात नव्हतं. वाड्यातून काहीतरी हरवलं होतं. ती एक अस्मिता बेपत्ता होती. मंगलमामा. नितीनने आपलं जेवण उरकून घेतलं. नेहमीप्रमाणे भांडी घासून ठेवली आणि मुखवास घेऊन ओसरीवरच शतपावली करू लागला. घड्याळात आता 8 वाजले होते. यावेळी मंगलमामा वरती यायचा आपल्या खोलीमध्ये आणि आराम खुर्चीत बसून जवळ रेडिओ घेऊन गाणी किंवा बातम्या ऐकायचा. अचानक रेडिओचा आवाज आला. रेडिओवर सनईचा आवाज घुमला. आकाशवाणीची ती सनई वाजली. गान कार्यक्रम सुरू झाला होता. कर्कश, फुल साऊंड केलेला रेडिओचा आवाज. नितीनच्या सर्व अंगावर निवडुंग फुटले. छातीत धस्स झाले. नजर आणि मान दोन्ही वरच्या मजल्याकडे उठली. ओसरीवरून नितीन वरांड्यात आला आणि वरती पाहू लागला. आवाज खरोखरच रेडिओचा होता आणि वरूनच येत होता. कसा? हिम्मत करून वरती जाणे गरजेचे होते. नितीन जिन्यात आला. जिन्यात येत त्याने तिथला बल्ब लावला आणि जिन्याने भराभर वरती चालत आला. वरती येताच त्याला गडद अंधार दिसला. आता तो रेडिओचा आवाज अतिशय तीव्र आणि खणकता येऊ लागला. अंधारात भिंतीवर त्याने स्विच शोधले आणि कॉरिडॉरमधील दिवा लावला. मामाच्या खोलीत देखील अंधार होता. मेजवर ठेवलेल्या रेडिओची फक्त लाल टिंब असलेली लाईट जळत होती. नितीन दारात येऊन उभा राहिला आणि बघितलं की बेडच्या जवळ काहीतरी हलतंय. चुर चुई, चुर चुई. त्यात रेडिओवरील सनईचा आवाज अजूनही थांबत नव्हता. नितीनला कळायला उशीर लागला नाही की मंगलमामा ज्यात बसायचे ती आराम खुर्ची अंधारात पुढे मागे झुलते आहे. नितीनने आत पाऊल टाकले आणि एक दिवा पेटवला. खोलीमधील दिवा पेटला आणि समोर रिकामी आराम खुर्ची हलताना दिसली. जवळच रेडिओ देखील होता. तो अजूनही मोठ्या आवाजात वाजत होता. नितीनने दुरूनच निरीक्षण केले की आराम खुर्ची कशी हलते. पाहिलं, मागे एक खिडकी उघडी आहे. खिडकीतून हवा आत येते. ती खुर्ची कदाचित हवेने डुलत आहे. नितीनने पुढे होऊन आधी खुर्चीचं लाकूड पकडत खुर्ची हलायची थांबवली आणि जवळचा रेडिओ उचलून तो बंद केला. मग जाऊन खिडकी बंद केली. त्याची आता झोपायची वेळ झाली होती. पण का कुणास ठाऊक त्याला इथं या खोलीत झोपायला नको वाटत होतं. आज तो आपल्या खोलीत झोपणार होता. क्रमशः पुढे जाऊन नितीनसोबत काय घडलं हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 3 लवकरच आपल्या भेटीस येत आहे. जर ही कथा आणि हा भाग आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. आणि हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच आमचा कथालेखन चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा लगेचच भेटूया या कथेचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. काळजी घ्या. गुड नाईट.